आपण आपल्याकडे काय करतो इथं मेथड वाईज शिकवतो, तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे. म्हणजे आपण मेथड घेतो, पर्टिक्युलर एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये समजा 4 मेथड्स आहेत, त्या 4 मध्ये परत आणखीन 1-2 सब मेथड आहेत, तर ते सगळं सिस्टमॅटिक जसं तुम्ही 10th ला शिकलात तसं आपण 11th ला पण शिकवतो. 10वी पर्यंत तुमचं जे शिकणं आहे त्याच पद्धतीचं टीचिंग आपल्याकडे आहे. अकॅडमीमध्ये तो प्रकार नसतो. एकदा एक चॅप्टर चालू झाला की 1-2 दिवसात तो चॅप्टर कम्प्लीट होतो आणि नंतर मग बाकीचे 4-8 दिवस काय त्याची प्रॅक्टिस होते आणि नंतर पुढे चालतात. तर आपण तसं करत नाही, आपण एक एक बीट ते त्याचं थेरी, त्याचे प्रॉब्लेम, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचं CT, त्याचं JEE असं घेतो. त्यामुळे आपल्याकडे अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम नाही येत, मला समजून घ्यायला काही अडचण येत नाही बिलकुल. त्यामुळे बिंदास्त मुलं डेव्हलप होतात. आणि दुसरं भीती राहत नाही मॅथची. आपल्याकडे क्लास जे मुलं करतात त्यांना अजिबात मॅथबद्दल भीती नाही राहत. त्याचं कारण काय, तर आपण ABCD या लेवलनं शिकवतो. म्हणजे पहिल्यांदा सिम्पल, त्याच्यानंतर मीडियम, त्यानंतर स्टँडर्ड आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं शिकवतो. बाकीच्या ठिकाणी काय असतं, सिम्पल मीडियमला हात लावत नाही, डायरेक्ट स्टँडर्ड आणि मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वेश्चन, बेसिक घेत नाही. थोडक्यात काय नाही घेत, त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळेला अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतो. आपण तसं करत नाही, आपण बेसिक कन्सेप्ट घेतो, मीडियम क्वेश्चन घेतो, स्टँडर्ड घेतो आणि पण नंतर जे आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वेश्चन म्हणतो आपण, ज्याला आपण आपल्याकडे तुम्हाला 10th मध्ये असतं ना हायर ऑर्डर थिंकिंग स्किल हॉट्स, तर त्या टाईपचे क्वेश्चन. तर हे आपलं पॅटर्न आहे. एक तर आपण मेथड वाईज शिकवतो आणि आपण टेक्स्टबुक आणि NCERT 100% कव्हर करतो. म्हणजे आणि ते फक्त कसं कव्हर करतो, तर टेक्स्टबुक मधला चॅप्टर आणि NCERT मधला चॅप्टर म्हणजे स्टेट बोर्डचं, त्या दोघाला एकत्र करून शिकवतो. फक्त सिक्वेन्स मात्र स्टेट बोर्डची असते, आपण NCERT सिक्वेन्स फॉलो करत नाही. त्याचं कारण काय, रिझन पण आहे की आपल्याला 12th मध्ये जे चॅप्टर आपल्याकडे आहेत स्टेट बोर्डला, आपण सगळेजण, तुम्ही बोर्डची एक्झाम देणार आहे, CET देणार आहे आणि JEE देणार आहे, तर त्यातल्या जे 2 एक्झाम आहेत 3 मधल्या त्या स्टेट बोर्डावर आधारित आहेत आणि एकच एक्झाम जी आहे ती NCERT सिलेबसवर आहे. त्याच्यामुळे आपण NCERT सगळं स्टेट बोर्डमध्ये कव्हर करतो, 100% कव्हर करतो. त्याच्यामुळे एखादा मुलगा जर JEE करणार असेल तर त्यालाही काही अडचण येत नाही, CET करणार असेल तर त्यालाही अडचण येत नाही, कारण की स्टेट बोर्ड आपण शिकवतो. आणि दुसरं म्हणजे आपण थेरी पण घेतो. म्हणजे उद्या काय होईल, समजा तुम्ही बोर्डची एक्झाम द्यायला गेला तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. म्हणजे आजकाल काय व्हायला, मुलांना 2 वर्ष मुलं कॉम्पिटेटिव्हची तयारी करतात, त्यांना 4 लाईन पण व्यवस्थित लिहिता येत नाहीत, का तर त्याची प्रॅक्टिसच नसते. त्यांना फक्त शॉर्टकट माहीत असतात, ऑप्शन सिलेक्ट करणे, ABCD एवढंच, एखादं दुसरं कॅल्क्युलेशन करायचं आणि लगेच आन्सर काढायचं, असं त्यांना ते माहीत असतं. पण ॲक्च्युअलमध्ये बोर्डची जी एक्झाम आहे ती पण आपल्याला द्यावं लागते, त्याच्यामध्ये ग्रुपिंग लागते 50% CET साठी आणि JEE साठी 75 ॲग्रिगेट लागतं. त्यामुळं आपल्यासाठी मॅथ, पर्टिक्युलरली जे मुलं मॅथ करणार आहेत त्यांच्यासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे.